उन्हाळा एवढा कडक पडला की उन्हाळ्यात काही सुचत नाही. त्यामुळं म्हटलं आज तर निवांत अशा वातावरणामध्ये जायचं की एकदम दिवस आपला आनंदी आणि मस्त जावं. त्यासाठी आज आम्ही चाललो आहे बघा बाहेर आता घरातून अशा ठिकाणावर. तुम्ही कंटिन्यू बघत राहा कुठं चाललो आहे. तर आम्ही आलो आहे आता मिरज इथं मालगाव इथं वॉटर पार्क आहे. तर हे बघा वॉटर पार्कला चाललो आहे. इथं आलो आहे आता आम्ही गाड्या बिड्या लावल्या. तर हे इथं तिकीट काढायची. तर हाफ डेला 500 आणि फुल डेला 1000 रुपये तिकीट आहे. त्यामध्ये 10% डिस्काउंट आहे. तर आम्ही आता फुल डेचं तिकीट घेतली मस्तपैकी. इथं कपडे घ्यायची आपली. हे बघा कपडे बघत आहे की कोणाचे किती माप आहे कसं काय ते सगळं कपडे घेत आहे आम्ही आता. कपडे घेतले मस्त ठिकाणचे आम्ही. आणि हे बघा इथं बॅगा चेकिंग करतात. तर ही मॅडम आमच्या बॅग चेकिंग करत आहे. तर आता बघूया मॅडम काय म्हणते बॅग चेक करून आमची. बघा ते पण बघत आहे. म्हटलं बघा काही नाही कपडे आणले ते आम्ही घरातून फक्त बघितली पाण्याची बाटली कपडे होते आणि तिथून लगेच निघलं. तर आमचं मस्तपैकी खूप छान स्वागत केला. बघा इथे स्वागत करणारे किती छान आहे स्वागत करायला. खूप मस्त वाटत आहे. तर बघा आता हे स्वागत केला. तर आता इथून डायरेक्ट आम्ही जाणार नाश्ता करण्यासाठी. झाला मस्तपैकी स्वागत. तर आता बोलले चला नाश्ता करायकडे जाऊया नाश्त्याकडे. तर आता आम्ही चाललो आहे नाश्ता करण्यासाठी. तर जाता जाता आम्हाला हत्ती दिसला. म्हणलं किती छान वाटतं. हत्तीचा फोटो ती बघितला आम्ही आणि दोन्ही साईडनं गार्डन. तर इथे बघा आलो आम्ही नाश्ता करण्यासाठी. तर काही नाश्ता आहे तुम्हाला सांगते. मिसळ, मँगो शिरा आणि नूडल्स. तर बसलो आम्ही येऊन तिघंजण नाश्ता करण्याला. आपला पण नाश्ता घेऊन करायचा. अनलिमिटेड नाश्ता आहे खाईल तेवढं. एकदम मस्त पोट भरून आम्ही तिघांनी केला नाश्ता. चला म्हणलं करूया नाश्ता. हे बघा बाकीचे पण लोक आहेत भरपूर. सुट्ट्यामुळे भरपूर लोक येतात इथं नाश्ता करण्या. ही वॉटर पार्कला बळीराजा वॉटर पार्क एवढं मोठं आहे 15 एकरमध्ये. त्यामुळे एवढं खूप छान तिथं वातावरण सगळं जेवण नाश्ता असतं ना. तर आम्ही नाश्ता केलो आणि चालू गार्डनमध्ये फिरत आलो गार्डनमध्ये. तर हे बघा सगळं गार्डन किती छान वाटते लहान मुलांना खेळण्यासाठी. हर एक वस्तू आहे तिथं. अशी कुठली वस्तू नाही की आपण फुल डेला तिकीट काढले ना आपला म्हणजे आपण कंटाळल की एवढं वेगवेगळ्या वस्तू आहेत. आपण कंटाळून म्हणाल बास झाला आता आपणच जाऊया घरी. तर एवढे ही बघा मॅजिक शो आहे. 3 शो धावतात मॅजिकमध्ये. तर इथं पण भरपूर गर्दी होती. तर इथं पण आम्हाला खूप छान आणि खूप मन असं एकदम आनंद वाटला आल्यावर. तर आम्ही मॅजिक शो बघितला. एकदम मस्त वाटला आम्हाला सर्वांना. तर आता मॅजिक शो शेवटचं धावतं ती. तर ते बघा शेवटचं मॅजिक शोमध्ये किती सगळ्यांना खुशी वाटली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. हे बघा हां तर किती छान वाटतं ना आपल्याला असं कधी. तर आता आम्ही चाललो नावात बोटमध्ये बसण्यासाठी. बोटमध्ये आलो आहे आता. हे बघा बोटमध्ये बसले. तोपर्यंत आम्ही नंबरला थांबलो आणि म्हणलं बघूया आपण पण थोडा वेळ नंबरला थांबून आम्ही पण बोटमध्ये बसलो. आणि आता म्हणलं आता जाऊया आपण पुढं. तर आम्हाला तिथं दिसले सश्याची पिल्ली जाळीमध्ये ठेवलेली. तर ती आम्हाला बघण्यासाठी खूप मला आनंद झाला. लहान पिल्ले होते ते बघितले. आणि आम्ही तिथून आता डायरेक्ट जाणार आहे कुठं मस्त आंघोळ करण्यासाठी. एकदम मस्त एन्जॉय करण्यासाठी. तर तिथं आम्ही आलो. तर बघा किती मोठं आणि किती वेगवेगळं आहे. तर ह्या साईडला जे हे आहे हे लहान मुलासाठी म्हणजे जास्त पाण्यामध्ये नको म्हणून. तर इथे एकदम छान लहान मुलं इथे खेळत आहेत आणि बाकीची सगळी पलीकडे जातात. तर सुरुवातीला आधी लहान मुलांचं आहे. मग आम्हाला पण इथं आल्यानंतर एवढं भारी आणि एवढं छान वाटलं ना. आम्ही कपडे चेंज केली सगळ्यांनी आणि म्हटलं चला. तर हे बघा माझं मिस्टर मुलगा आणि आम्ही तिघंजण आलो. तर ह्या मुलग्याला जायचं होतं तिकडं वरती त्या ह्याच्यातून पाण्यातून यायचं. पण मला तर खूप भीती वाटते. म्हणलं तुम्ही दोघं खेळा म्हणलं मी व्हिडिओ बनवते. आणि मी थोडंसं पाण्यात उतरली जास्त नाही उतरली मला भीती वाटते म्हणून. तर हे दोघं तर मस्त एन्जॉय करत होती. हे बघा ते तो वरती जायचं तिकडून एकदम येच. मला तर खूप भीती वाटायची. मी तर नाही बोलले तुम्ही या दोघंजण खेळा म्हटलं पाण्यामध्ये. मी मस्त बाहेर थांबते साईडला. हे दोघांनी मस्त एन्जॉय केला. मी पण थोडासा केला जास्त नाही. पण ह्यांना जास्त करायला लावला दोघांना. मला खूप भीती वाटते पाण्यापासून जास्त म्हणून मी थोडंसं केलं. हे बघा ह्याला मस्तपैकी पवायला पण शिकवत होते हे नाही आणि दावत पण होते कसं काय यायचं. त्यामुळे ह्या दोघांचं मस्त एन्जॉय झाला. आजचा दिवस म्हणजे आमच्यासाठी एकदम मस्त आणि आनंदात गेला. उन्हाळ्यात आणि ते पण अशा वातावरणामध्ये अख्खा दिवस कमी पडतो आपला असं वाटतंय. तर हे बघा कसं यायचं वरतून. हे बघा तो मुलगा आला. पण मला खूप भीती वाटली म्हणून मी तर नाही बोलले. हे आता ब्रेक डान्स दोघं मस्त बापल्याकडे डान्स करायला लागले तर बघा. आणि मी मस्त त्यांचा व्हिडिओ बनवत आहे. मला या बोलले मी थोडे गेलते पण. आणि मग तिथून काय समुद्राच्या लाटा खायच्या होत्या. तर आलो आम्ही समुद्राच्या लाटा खाण्यामध्ये. हे बघा एकदम मस्त लहान ते लहानपासून मोठे सगळे तिथं मस्त समुद्राच्या लाटा घेऊन
कंटाळा आला तर लागली भूक पाण्यामध्ये खेळून. तर आलो आम्ही जेवण कराय. तर जेवणामध्ये काय काय बघा, श्रीखंड आहे, चपाती आहे, पिठलं, ज्वारीची भाकरी, अक्का मसूर आणि भरून केलेलं वांगण. मग काय भूक लागलेली जिला ताव जेवणावर. आणि जेवण झालं की तिथून लगेच आलो आम्ही राजस्थानी ती शो बघण्यासाठी. तर तिथं हे बघा, तर तिथं पण गर्दी भरपूर. तिथं पण बाकीचे लोक सगळे बघत होते. पण बघितलं, आम्हाला पण छान वाटायला म्हणून आम्ही पण मस्त बघून हसलो. मी पण कधी बघितला नव्हता, पहिल्यांदाच बघितला, त्यामुळे मला पण खूप छान वाटला हा शो. तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप छान दिवस आमचा त्या दिवसा एकदम मस्त आणि आनंदात गेला. एकदम भारी वाटलं. उन्हाळ्याच्या टाईममध्ये गार्डन सगळं म्हणजे आपणाला सगळ्या गोष्टी तिथं भेटल्या. तिथून आम्ही आलो कुठं डायरेक्ट गेम खेळायला. तर इथं गेमचं तर वेगवेगळं काय होतं ते समजतच नव्हतं. सगळी वेगवेगळी, तर भरपूर लोक होती गेम खेळण्यासाठी. ह्याने तर गेले तिथे, ह्यांना पण काही समजेना. तिने ती धरायचं असते. मग मी ह्यांच्या पाठीमागं हळूहळू दोघं जण जात होते. हे बघाय ते बघाय. मी पण आपलं बोलले चला तुम्ही पुढं मी पाठीमागं. काही समजत नव्हतं म्हणून आता ह्यांना धरायचं होतं. तर एक पण ह्यांना सापडेना. बघा ते गेमचं कसं वेगवेगळं होतं. एक पण नाही गावले ह्यांना. हिने हसत होते पण काही नाही गावले ह्यांना. त्यांना खेळायला मजा आली तिथं. बघा कशी खेळतात सगळी गेम. म्हणजे एक त्या दिवसाचा दिवस म्हणजे पूर्ण आनंदात, लहान मोठे सगळे असतात तिथे. त्यामुळे सगळ्यात मस्त आनंद दिवस जातो. आणि आत्ता ह्यांना बघायचं होतं हे गेमचं बघा चालू केलं. तर हे ज्यामध्ये तर ह्यांना एवढी भीती, एवढी लटपटत होते. अरे बापरे, मी तर गेलेच नाही, नकोच बोलले, मला भीती वाटते. ही गेती डोळ्याला लावल्या असं वाटतं म्हणून की आपण गेममध्येच गेलो. त्यामुळे मी नकोच बोलली, मला भीती वाटते म्हणून. आणि शेवटी राहायला पाळणा. तर इथं तर पाळण्यात मी एकाच पाळण्यात बसली. मला दुसरं नको बोलले, तुम्ही दोघं बसा, मी साईडलाच उभारते. बाकी तिने बसले दोघं जण, पण मी फक्त एकाच पाळण्यामध्ये बसले. मग म्हणलं आता चला कंटाळाला खूप दिवस घरी जा.